नमस्कार. महिला बचत गटासाठी महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा. 2.5 एकर जमीन आणि तब्बल 1 लाख रुपयांची निधी. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण त्या दाव्यामागचं खरं सत्य काय आहे? खरंच प्रत्येक महिला बचत गटाला 2.5 एकर जमीन मिळणार आहे का? 1 लाख रुपये थेट खात्यात जमा होणार आहेत का? आणि या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात नेमका काय बदल होणार आहे? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण या संपूर्ण योजनेची सविस्तर आढावा घेणार आहोत. मंडळी, महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार राज्यातील पात्र महिला बचत गटांना 1 हेक्टर म्हणजे जवळपास 2.5 एकर जमीन 5 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच प्रत्येक पात्र बचत गटाला सुरुवातीला कामासाठी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देखील दिले जाणार आहे. मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर ज्या पद्धतीने सरकार प्रत्येक बचत गटाला 2.5 एकर जमीन मोफत देणार असा दावा केला जात आहे, तो पूर्णपणे अचूक नाही. कारण ही जमीन महिलांच्या नावावर मालकी हक्काने दिली जाणार नाही, तर ती विशिष्ट कालावधीसाठी वापरासाठी किंवा भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. म्हणजे जमिनीचा मालक हक्क सरकारकडेच राहणार, परंतु त्या जमिनीवर शेती किंवा इतर उत्पादनाचे प्रकल्प राबवण्याचा अधिकार संबंधित महिला बचत गटाकडे असेल. आता प्रश्न पडतो, सरकारने अशी योजना आणण्याची गरज का पडली? यामागचं मुख्य कारण म्हणजे राज्यातील हजारो महिला बचत गटांकडे कल्पना आहेत, मेहनत करण्याची तयारी आहे, पण स्वतःची जमीन नाही किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नाही. त्यामुळे अनेक उपक्रम सुरुवातीलाच थांबतात. हे चित्र बदलण्यासाठी सरकारने जमीन आणि आर्थिक सहाय्य याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ही जमीन केवळ शेतीसाठीच वापरायची असा नियम नाही. सरकारच्या प्राथमिक माहितीनुसार या जमिनीवर चारा उत्पादन, नेप्रिय गवत लागवड, बांबू लागवड, औषधी वनस्पती किंवा इतर उत्पादन देणारे कृषी प्रकल्प राबवता येतात. सरकारी अंदाजानुसार 2.5 एकर जमिनीवर योग्य नियोजन करून बांबू किंवा चार लागवड केल्यास महिला बचत गटाला वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांचं उत्पादन मिळू शकतं. म्हणूनच ही योजना फक्त अनुदान वाटपाची नसून स्वतःच्या पायावर उभा राहण्याची संधी म्हणून पाहिली जात आहे. मंडळी, महाराष्ट्रात सध्या लाखो महिला बचत गट कार्यरत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान म्हणजेच डेन NRLM अंतर्गत महिलांना बँक कर्ज, रिव्हेलिंग फंड, कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड आणि विविध प्रकारचे प्रशिक्षण दिलं जातं. महिला बचत गटांना आधीपासूनच विविध आर्थिक सुविधा मिळतात. काही गटांना रिव्हेलिंग फंड, काहींना कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड, तर काहींना बँक मार्फत लाखो रुपयांचं कर्ज उपलब्ध होते. पण जमीन उपलब्ध नसल्यामुळे अनेक उपक्रमांची वाढ मर्यादित राहते. नवीन योजनांमुळे ही अडचण दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्य सरकारने लखपती दीदी अभियानालाही वेग दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 1 कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे. म्हणजेच दरवर्षी किमान 1 लाख रुपये उत्पादन कमवणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते जमीन किंवा आर्थिक सहाय्याचे याचा योग्य वापर झाला तर महिला बचत गटासाठी ही योजना गेम चेंजर ठरू शकते. कारण ग्रामीण भागातील महिलांना रोजगारासाठी शहराकडे धाव घेण्याची गरज कमी होईल. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होतील आणि महिलांच्या हातात थेट उत्पादन येईल. यात सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. मात्र योजनेसमोर काही आव्हाने देखील आहेत. सर्वात मोठं आव्हान म्हणजे पात्र महिला बचत गटाची निवड, जमिनीची उपलब्धता आणि निधीचे पारदर्शक वितरण. कारण राज्यात लाखो बचत गट आहेत, पण संपूर्ण एकाच वेळी लाभ देणे शक्य नाही. यामुळे पात्रता निकष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. याशिवाय जमीन मिळाल्यानंतर त्या जमिनीचा उपयोग कसा करायचा, कोणते पीक घ्यायचे, मार्केटिंग कसे करायचे याबाबत प्रशिक्षण देणे देखील आवश्यक ठरणार आहे. अन्यथा जमीन असूनही अपेक्षित उत्पादन मिळणार नाही.
यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामीण विकास विभाग याच्यात समन्वय आवश्यक राहणार आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार या योजनेचे सविस्तर नियम, पात्रता, निकष, अर्ज प्रक्रिया आणि जिल्हा निहाय अंमलबजावणीची माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. म्हणूनच सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका. कारण सध्या तरी प्रत्येक महिला बचत गटाला थेट 2.5 एकर जमीन मिळणार किंवा प्रत्येक गटाच्या खात्यात 1 लाख तत्काळ जमा होणार असा कोणताही अधिकृत आदेश जारी झालेला नाही. योजनेची अंमलबजावणी पात्रता आणि नियमांनुसारच होणार आहे. थोडक्यात बातमी खरी आहे, पण सोशल मीडियावर सांगितल्याप्रमाणे नाही. सरकारने महिला बचत गटांना 2.5 एकर जमीन आणि 1 लाख रुपयाच्या सहाय्याचे महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहे. मात्र ही जमीन मालकी हक्काने दिली जाणार नाही. ती भाडेपट्ट्यावर दिली जाईल आणि लाभ फक्त पात्र महिला बचत गटांनाच मिळणार आहे. जर या योजनेच्या प्रभावीपणे महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात आणि ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ही एक केवळ हे मोठे पाऊल ठरू शकते. तुम्हाला ही योजना कितपत प्रभावी वाटते? महिला बचत गटांनी जमीन देण्याचा निर्णय योग्य आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.